स्वातंत्र्य माझे निर्भय मनाने, स्वातंत्र्य माझे निर्भय मनाने, स्वातंत्र्य माझे। लाचखोरीचा कारभार बंद झालाच पाहिजे, बेकायदा सीमा चौक्या बंद झाल्याच पाहिजे, वाहतूकदारांची लूट रस्त्यात भर रस्त्यात झालेली थांबलीच पाहिजे, अधिकाऱ्यांची मुजोरी मनमानी थांबलीच पाहिजे, आरटीओ अधिकाऱ्यांची मनमानी मुजोरी थांबलीच पाहिजे, आरटीओच्या अधिकाऱ्यांची मनमानी मुजोरी थांबलीच पाहिजे। मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे। चलो बाहेर, सगळे चला बाहेर, पहिले पायरी खाली चला, पायरी खाली चला, सगळे पायरी खाली, चलो सगळे खाली या, सगळे खाली या, सगळे खाली या, सगळे खाली या, चलो नीचे चलो सर। हे बघा फक्त आहे ना 10 किंवा 12 लोक जातील, ओके, त्याच्याशिवाय कोणी जाणार नाही। नावं घेतो त्या पद्धतीने या, मी स्वतः एक। योगेश काय असतं? 2, समाधान 3, सईद सर, वाजी सर, रुकिया, पाटील सर कुठे? पाटील सर, तुमच्यासोबत थोडं वंदे मातरम वंदे मातरम भारत भारत सरदार भारत भारत सरदार स्मरण। निर्भय महाराष्ट्र पार्टीचा आता आम्ही आरटीओ कार्यालयात आलेलो आहे। या कार्यालयात सगळ्या सर्वसामान्य जनतेला आपलं लाईव्ह करण्याचा आणि व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी करण्याचा अधिकार असतो। हे बघा, हे संविधान उजव्या हाताला दाखवावं, हे काही शोभेची वस्तू नाही, हे नागरिकांना अधिकार दिले जावे म्हणून मुद्दाम या ऑफिसच्या छाताडावर लावलेली ती एक प्रत आहे, पण त्याचा अधिकार आम्हाला मिळू दिला जात नाही। अजून याच बरोबरीनं बरेच बोर्ड लावण्याची गरज असते, पण ते असतातच असं नसतं। आता बघा इथं लाचलुचपतचा आहे का बोर्ड? नाही। विशाखा समितीचा आहे का बोर्ड? इथं विशाखा समितीचा बोर्ड पाहिजे, लाचलुचपतचा बोर्ड पाहिजे, तसलं काही नसतं। म्हणजे सगळं काय चाललेलं आहे माहिती का? अनागोंदी आणि मनमानी चालू आहे आणि हे सगळं सर्वत्र देशभर सुरू आहे। हा सगळा नोकरशाहीचा राज्यकारभार सुरू आहे। सामान्य जनांना अजिबात काहीच बोलता येत नाही। नेहमीची पद्धत ठरलेली, भावे एकटा दुखता आला की त्याच्यावर 353 केस करायला हे होतात। जर बाई अधिकारी असेल तर 354 रेडी असतात। आणि महिलांना आम्हाला तुमचं म्हणणं आहे का, महिला आरटीओच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनो आणि पोलीस मधल्या पण आणि सरकारी कार्यालयातल्या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांनो मी निक्षून सांगतो, परत खूप जबाबदारीने सांगतो। लाईव्ह चालू आहे का रे? कोणाचं लाईव्ह चालू आहे? हा, जबाबदारीने सांगतो, सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल असो किंवा परमनंट असो, कर्मचारी आणि अधिकारी हे कर्मचारी आणि अधिकारीच असतात। ते पुरुष अथवा स्त्री अजिबात नसतात। त्यामुळे कोणत्याही महिलेनी अशी आरेरावी करू नये, दंडेली करू नये किंवा दांभिकपणा न सांगू नये मी महिला आहे, मी महिला आहे। महिला आहे तर घरात बसलं पाहिजे, चूल आणि मूल करत बसा। हो, खूप जबाबदारीने विधान करतोय। ज्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी जनतेच्या दरबारात लोकाभिमुख कारभार करताना आपल्या स्त्रीत्वाची ढाल करून पुढे यायचं असेल त्यांनी सरकारी नोकऱ्या करू नये। त्या फक्त अधिकारी किंवा कर्मचारीच आहेत, त्या महिला अजिबात नाही। धन्यवाद।
वंदे मातरम. पाटील साहेब पुढे जावं. संदीप पाटील तुम मागे बढो. हे चोरून काही जास्त लोक आत आले नाही आपले. मला अजिबात चालणार नाही. मी चर्चा न करता निघून जाईल. आपले 12-13 लोक घ्या फक्त. जागा कमी मोठ्या हॉलमध्ये घ्या ना. कॅबिन चेंज करेल. सगळे नका करू साथमध्ये. थोडी जागा राहू दे. मोठी कॅबिन होती ती. एक मिनिट आप जाऊ दे. एकच मिनिट परिवरण कोण आहे मोपोवाले लाईव्ह दाखवतोय की भावे साहेबांचे जे काही प्रश्न आहेत आरटीओच्या संदर्भामध्ये ते त्यांना आता ते विचारते नेमका कोणते प्रश्न आहेत आणि ते कशा पद्धतीनं आरटीओच्या माध्यमातून उत्तर त्यांना मिळते हे आपण बिनकामी नव्हतं सगळं मान्य झालं. बिनकामी म्हणजे बिनकामी सगळे बिनकामी काय बोलते काय नाही शेवट बिनकामी लोक आपण आहे ना सर 1 by 1 आणि कोणी मोबाईल माझा त्रास मला म्हणजे पर्सनल काम असतील मला सांगतो मी 3000 घेतो बिनकामी आरटीओ कार्यालयाबद्दलची आमची भावना पहिल्यांदा आम्ही व्यक्त करतो. या कार्यालयात मध्यस्थाशिवाय आम्ही सामान्य नागरिक जे संविधानाने या देशाचे मालक आहोत आम्हाला इथे येता येत नाही आणि आम्हाला बाहेर आरे रावी आम्ही शिपायापासून मोठ्या शॉपच्या अधिकाऱ्यापर्यंत आरे रावीचा आम्हाला सामना करावा लागतो. महिला अधिकारी असेल तर ती तुमच्यापेक्षा जास्त भयानक पद्धतीने ती रिॲक्ट होत असते आणि आम्हाला तो फीलच येत नाही की आम्ही या देशाचे आम्ही अतिशय गुलामी जगत असण्यासारखं फिलिंग आहे आरटीओ कार्यालयाचं. हे निवेदन वगैरे जे फॉर्मॅलिटी हा व्यवसाय करणारा माणूस सगळाच कायदेशीर व्यवसाय करतो का असं जर तुम्ही प्रश्न विचारला अजिबात